पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौरपदी भाजपचे नितीन काळजे यांची निवड झाली आहे। महापौरपदाची ही निवडणूक आज बिनविरोध झाली। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवारानं निवडणुकीच्या वेळी माघार घेतली, म्हणूनच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली। राष्ट्रवादीच्या 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपनं पिंपरीमध्ये एकहाती सत्ता मिळवली। बिनविरोध निवडणूक लढवली। राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे सुद्धा अर्ज होते, माघार घेतली। काय सांगाल, यासाठी प्रयत्न करत होतात? मी सर्वप्रथम माननीय महापौर आणि माननीय उपमहापौर यांना शुभेच्छा देतो। मी सर्व महानगरपालिकेतील नगरसेवकांना धन्यवाद देतो। निवडणुकीपुरतं राजकारण असतं, त्याच्यानंतर आपल्याला विकासाचं काम करायचं आहे आणि म्हणून ही निवड बिनविरोध होण्यामागे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे आणि अशी आपल्याकडे प्रथा देखील आहे। त्यामुळे आता राजकारण संपलं, समाजकारण आणि विकासाच्या कामाकरता आपण सगळे एकत्र येणार आहोत। सगळ्यांना बरोबर घेऊन विकासाचं काम करण्याची आमची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की जी वचनं आणि आश्वासनं आम्ही पिंपरी चिंचवडकरांना दिलेत ते आमच्या कालावधीमध्ये आम्ही 100% पूर्ण करू आणि एक चांगला इतिहास या पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करू। सामान्य माणूस, झोपडपट्टीधारक, कामगार हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याच विकासाकरता आम्ही भविष्यकाळात काम करणार। उपायुक्ताची नेमणूक झालेली आहे, त्यावरनं काहीशी नाराजी दिसते, त्याबद्दल काय सांगा? कोणाची नाराजी? काही गोष्टी की उपायुक्त का नेमला? हा नवीन पोस्ट नाही, माहिती करून घ्या। ही खूप दिवसापासूनची कायदेशीर विधिवत पोस्ट आहे। जेवढी प्रकरणं राज्यातनं उपायुक्तांच्याकडे येतात त्याची ते चौकशी करतात आणि निर्णय देतात। त्यामुळे आत्ता काही आम्ही नवीन उपायुक्त नेमतोय असं नाही। आता जर त्याची संख्या वाढली तर अधिक ठिकाणी त्याची नेमणूक करू आणि तशी कायद्यात प्रोव्हिजन आहे। त्यामुळे सामान्य माणसाला असं वाटलं की आपल्याला न्याय पाहिजे तर तो उपायुक्तांकडे जाऊन मिळू शकतो आणि ते स्वातंत्र्य त्याला असलंच पाहिजे असं आमचं मत आहे। त्यामुळे आम्ही त्याच्याशी सहमत होतो।